शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि जे तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी माझ्यावर माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करत आहात ह्याबद्दल खूप मला समाधान वाटते, आनंद होतोय. मी हा यूट्यूब चॅनल सुरुवात करून आज 48 दिवस झाले आहेत आणि आजची तारीख आहे की बघा, आज तारीख आहे 22 मे. 22च आहे ना सोनू? 22 मे 2025. बघा, मी 22 मे 2025ला दुपारी 1:30 वाजता हा व्हिडिओ करत आहे. आणि 48 दिवसापूर्वी मी हा सत्कार्याचा परमेश्वराच्या कृपेनं जे आपल्याला सत्कार्य करायचं आहे शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी, याच्यावर व्हिडिओ बनवून हे जे सत्कार्य केलं आणि ह्या कार्य करत असताना मला जे काही अनुभव आले आणि त्याच्या अनुभवातून काय घडलं हे मी आज आपल्याला इथं सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. की बघा शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ मी कोणताही कट 1-1 मिनिटाचा घेऊन बनवत नाही. हा डायरेक्ट परमेश्वर जी बुद्धी देणार आहे त्यानं, आणि मला जो अनुभव आला आहे तो मी डायरेक्ट सांगत आहे. मला आपल्यासोबत एखाद्या आरशासारखं राहायचं आहे, पूर्ण ट्रान्सपरंट राहायचं आहे. माझे ज्यावेळेस मी अमिनो ॲसिडची घटना सांगितली, मला विषबाधा झाले, खूप शेतकरी मित्रांचे फोन आले, खूप काही शेतकरी भावनिक झाले, रडलेसुद्धा, अक्षरशः त्यांनी अश्रू ढाळले. तर तुम्ही हे जे काय आपलं घडतं याच्या बाबतीत, तर हे काहीतरी पूर्वाश्रमीचं आपलं कर्म आहे आणि हे कर्मानुसार ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा यूट्यूबच्या चॅनेलमध्ये मी माझा फोन नंबर दिले आणि फोन नंबरवरून शेतकरी मला फोन करत होते आणि मार्गदर्शन घ्यायचं. आणि मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फोन अटेंड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फोन मी उचललेले आहेत. हे आता बऱ्याच तुम्हाला सर्वांना माहीत अनुभव आलेला आहेच. परंतु असाच मला एक फोन आला पेठवडगावमधून मारुती सावंत, जे कुंडली जागृत आश्रमाचे किंवा त्यांनी दीक्षा घेतलेली आहे, त्यांचा फोन आला की आम्हाला अशी औषधं पाहिजे. का कोणास ठाऊक सरांच्याबद्दल म्हटलं की सर या तुम्ही. ते म्हटले तुम्हाला मी म्हटलं की मी बऱ्यापैकी मटेरियल्स पाठवून देतो, परंतु ते म्हणले की सर जरा प्रत्यक्षात आपण चर्चा करूया आणि चर्चा करूया, तुमच्याशी 2 गोष्टी बोलणं होऊया. बरेच शेतकरी मला भेटायला येतात, सर आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून भेटायला इच्छा व्यक्त करतात, येत आहेत. आजही पंढरपूरवरील शेतकऱ्याचा सकाळी 7 वाजता फोन आला, सर मला तुम्हाला भेटायला यायचं आहे आणि मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. ठीक आहे या म्हटलं, मी आज घरीच आहे, ते येणार आहेत, तोपर्यंत आपला व्हिडिओ हा बनत आहे. आणि त्यांचा फोन आला, ते 2 दिवसांनी सोमवारी आले. 15 दिवसापूर्वी मला वाटतं 5 तारखेला 5-6 मे 2025 म्हणजे 15 दिवसापूर्वी ते आले. आल्यानंतर त्यांच्यासोबत लाटवडे कोल्हापूर जिल्ह्यातील आबा म्हणून एक शेतकरी होते, तेही अध्यात्म मार्गामध्ये होते. ते दोघेजण आले आणि शेतकरी जे भेटायला येतात, मी त्यांना कुठे चौकात वगैरे नाही करत, त्यांना आम्ही आपल्या चॅनलवर मी सांगितलं एका व्हिडिओमध्ये की आपण एक शेतकरी हे घर आहे, आपले कुटुंब आहे म्हणून असं वागायचं. मी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना घरी घेऊन येतो. आपलं काय साधं घर असेल, आपल्या घरातले चहा पाणी जे काय असेल ते करण्याचा माझा, आपली सेवा करण्याचा प्रयत्न असतो.
आणि त्याच्यामध्ये आले सर आणि त्यांनी औषधांची आमच्या शेतीची ही झाली. जसं आपण मोबाईलमध्ये आपण म्हणतो आवाज येत नाही, रेंज येत नाही, तू जरा रेंजमध्ये ये, का कुणास ठाऊक की त्यांची माझी रेंज जुळली, कनेक्टिव्हिटी जुळली आणि अध्यात्माचं ते बोलायला लागले. मग त्यांनी त्यांच्या गुरुमार्गाबद्दल थोडंसं सांगितलं आम्हाला. मग म्हटलं चला, मग मुलं वगैरे बघितली, ती आमची मुलं वगैरे. मग आम्ही भिलवडीला त्यांचे जे काही गुरु होते, दादा महाराज वगैरे, ते म्हणले साधे आहेत, असे आहेत. मग म्हणले अशा अशा आमची दीक्षा, आम्ही इथं भिलवडीलाच असतो, आम्ही येतो, कार्यक्रम असतात आमचे. मग चला मग आपण गुरूंना भेटून येऊया, मी इच्छा व्यक्त केली. ते म्हणलं अगोदर त्यांचं टायमिंग ते आहेत का हे करू. आणि त्यांनी फोन केला त्यांच्या गुरूंना. मग मी, माझी पत्नी, धर्मपत्नी माझी आणि माझी मुलं आणि ते दोघेजण आम्ही माझ्या गाडीतून आम्ही भिलवडीमध्ये गेलो. आम्ही त्या जे गुरु आहेत त्यांचे गुरु, म्हणजे आत्ता माझेही गुरु आहेत, आत्ता त्यावेळेस त्यांचे गुरु होते, त्यांचे मी दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं की असं असं यांनाही दीक्षा घ्यायची आहे. मग त्यांनी म्हणले बघा मार्ग खडतर आहे, तुम्हाला जमेल का. आणि त्यांनी सांगितलं की 1000 वेळा विचार करा ह्या मार्गात, म्हणजे मी काय तुम्ही दीक्षा द्यायलाच बसलोय, पण तुम्ही 1000 वेळा विचार करा. आणि अशा गोष्टीचं तुम्हाला दारू प्यायची नाही, अंडी मटण खायचं नाही, जुगार खेळायचा नाही आणि पर स्त्री माते समान मानायची आणि कच्चा कांदा लसूण खायचा नाही, जेवणातून कांदा लसूण खाल्ला तर चालतो. हे त्यांनी पथ्य मला सांगितलं. ह्या गोष्टी तुम्हाला जमत असतील तर करा. मग ठीक, 15 दिवसांचा अवधी आहे. 20 तारखेला दीक्षा, त्यांचा एक जो दीक्षा समारोह, जागृतीचा दीक्षा देण्याचा कार्यक्रम औदुंबरला होणार होता. ते म्हणले विचार करा, अजून 15 दिवस आहेत, तुम्ही 1000 वेळा विचार करा आणि या मार्गामध्ये या. झाला हा विषय. आणि मग ज्या शेतकऱ्यांच्याशी मला आता तुम्ही फोन करता, फोनपेला पैसे पाठवता आणि त्यांचं मटेरियल्स मी पाठवतो. आटपाडीचे गळवे साहेबांनी मला सिलिकॉन स्टिकर 50 लिटर हवा आहे म्हणून 10,000 रुपये त्यांनी पाठवले होते. 20 दिवस झालं त्यांनी पैसे पाठवले होते, पण माझ्याकडे टेक्निकल सिलिकॉन नव्हतं म्हणून मी काय त्यांना मटेरियल्स पाठवलं नाही. पण त्यांनी काय साहेब होते, त्यांचा गळवे चहा पुण्यामध्ये वगैरे त्यांच्या शाखा आहेत, प्रसिद्ध चहा आहे, अतिशय उत्तम चहा आहे त्यांचा. आणि त्यांनी काय मला फोन केला नाही. एक दिवस मेसेज आला की सर तुम्ही येणार आहे का किंवा प्रत्यक्षात येणार आहे का. मग धनाजी जाधव म्हणून आटपाडीचे एक शेतकरी जे आहेत त्यांचा फोन आला की सर असं असं मी आहे आटपाडीतून आणि मी येतो भेटायला. त्यांचा 10-12 दिवस झालं फोन येत होतं. आणि ते फोन येत असताना का कोणास ठाऊक माझी टाळाटाळ होत होते. मी त्यांना म्हणायचं की थांबा, अजून माझं कार्य व्हायचं आहे, माझे व्हिडिओ पूर्ण व्हायचे आहेत, मी नंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी येणार आहे. आणि मग हे होते ऑर्डर. आणि मग चला म्हटलं की गळवे साहेबांचा आपण देऊया. आणि तसंच त्या धनाजी जाधव आहेत, दुकानदार आहेत, त्यांना आपण भेटूया. ते म्हणले सर, ते आता धनाजी जाधवांच्या बद्दल बोलायचं जर झालं म्हटलं तर तिथं गेल्यानंतर मला कळालं की आटपाडीमधील पहिला बारचं ते दुकानदार होते, पहिलं बार मालक होते. ते अतिशय जोरात फुल बार चालणारा, 15 वर्ष त्यांनी बार चालवला, दारू विकली. का कोणास ठाऊक त्यांना वाटलं की हा धंदा चांगला नाही म्हणून त्यांनी कलेक्टरकडे जाऊन त्यांनी बारचं लायसन्स स्वतः रद्द केलं आणि शेती औषधाचं दुकान वगैरे हा व्यवसायाने आपली डाळिंब शेती हा ह्याने गेला. तिथं गेल्यानंतर मला कळालं अचानक नाही. मग मी गळवे साहेबांचं औषध आपण सिलिकॉन स्टिकर 50 लिटरचं किट द्यायचं
आणि या धनाजी जाधवांना भेटायचं. आता मग की आमच्या गावापासून हे 60 किलोमीटर अंतर असल्यामुळं जाऊया म्हटलं आपण एका दिवसात येतोय आपण. आणि मग असं झाल्यानंतर आम्ही गेलो. मग धनाजी जाधवांचा फोन येतच होता. सकाळी मी 7:30ला इथून घरामधून निघालो आणि 9:30ला मी आटपाडीमध्ये पोचलो. मग धनाजी जाधवांनी आम्हाला, मी माझा छोटासा मुलगा आम्ही गाडीतून घेऊन गेलो, त्याला सुट्टी होती रविवारची. आम्ही गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी आम्ही नाश्ता झाला, चहा झाला आणि घरी आम्ही त्यांच्या बसलो. मग त्यांनी सांगितलं माझं बारचं लायसन होतं, मला असं तसं आमच्या कंपन्यांबद्दल औषध. त्यांनी परत नंतर दुकान चालवलं, दुकानामध्ये पैसे. मग नंतर काय त्यांच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. सर काय होतंय शेतकऱ्यांचं, काय आहे, पैसा कसं, पाप पुण्य कर्म किंवा ह्या फसवणुकी आमच्या गोष्टी झाल्या. आम्ही गळवे साहेबांच्या नंतर 12 वाजता त्यांच्या घरी गेलो, त्यांचं औषध दिलं आम्ही दोघंजण मिळून. घरी आलो. त्यांची एक मुलगी डॉक्टर आहे, दुसरी मुलगी आता डॉक्टरकीची परीक्षा देते, 2च मुली आहेत. अतिशय ती मुलगीने त्यांनी आम्हाला मस्तपैकी जेवण करून दिलं. तिचं जेवण आम्ही जेवलो धनाजी जाधवांच्या घरी आणि त्यांच्या घरी आराम केला, बसलो. सकाळी 9:30ला गेलेलं, 5 वाजता तिथून मी आलो. आणि असं झाल्यानंतर त्यांनी आमचे सावंत सरांनी जे काही आम्हाला हे फोटो पाठवले होते की आध्यात्मिक योगा, ध्यान योगा आणि कुंडलिनी शक्ती जागृती, आणि हे मी त्यांना दाखवलं किंवा त्यांना पाठवलं. मग त्यांच्यामध्ये भावना जागृत झाली. मी म्हटलं सर 20 तारखेला हा दीक्षा घेण्याचा कार्यक्रम आहे आणि मी दीक्षा घेणार आहे आणि तुम्ही औदुंबरला 20 तारखेला 9-9:30 वाजता या. मग आम्ही 20 तारखेला ते म्हटले मी येतो सर म्हटले. आल्यानंतर ते आले. 20 तारखेला मी गेलो. दीक्षा आम्ही घेतल्यानंतर दीक्षा घेतली. दीक्षा घेतल्यानंतर कुंडलिनी शक्ती हा दीक्षा योग आहे जागृतीचा. हे जे दादा महाराज जे काय आपले गुरु आहेत, माझे गुरु आहेत, यांनी सांगितलं की हा जो मार्ग आहे, हा मार्ग काही विशिष्ट वर्गांनी हा लपवून ठेवलेला आहे, दडवून ठेवलेला आहे. आणि हा मार्ग आपले जे बहुजन आहेत, ह्या बहुजनांना याच्यामध्ये प्रसार झाला पाहिजे. साधा सरळ कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी माणसं आयुष्यभर आश्रमात तपश्चर्या करतात आणि होत नाहीत. तत्क्षणी त्या क्षणी तर गुरुने सांगितलं की हा मार्ग जो आहे कुंडलिनी शक्ती जागृतीचा, हा आपल्या बहुजनांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न कर, असं गुरु आज्ञा आहे. तर जे काय मला अनुभव आले किंवा जे काय मी दीक्षा घेतल्यानंतर ज्या माझ्यासोबत घटना घडल्या, तर त्या जे आटपाडीचे धनाजी जाधव त्यांनी रेकॉर्डिंग केलं होतं थोडं. परंतु प्रत्येकाची एक जीवनाची प्रायव्हसी असते. मग तेथील जे काय दीक्षा समारंभात लोक, म्हणजे जे लोक म्हणतो, जे काय आपले गुरुबंधू होते आलेले, ज्या माता भगिनी होत्या वगैरे, त्यांनी त्या धनाजी जाधवांना ते रेकॉर्डिंगचं हे मागितलं, व्हिडिओज मागितले. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना म्हटलं होतं की मी सोशल लाईफ करतोय, जीवन जगतो, आणि नाही म्हणून सांगितलं होतं. तेही म्हणले एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनातलं तुम्हाला हे करता येणार नाही. त्यांना दिले नाही, त्यांनी मला दिले, पाठवले. बघा सर, विचार करा. मग आज मी गुरूंना फोन करून सांगितलं की गुरु दादा, मी असं माझा यूट्यूबवरती चॅनल्स आहे आणि त्याच्यावरती माझा अनुभव आणि आपल्या दीक्षायोगवरती बद्दल सांगू का. त्यांची परवानगी घेऊनच हा मी व्हिडिओ बनवतोय आणि याबद्दल मी सांगतोय. तर बांधवांनो, वाल्या कोळ्याचा जो लुटारा होता तसा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकीनं जसं रामायण लिहिलं तसं भगवंताला वागावं लागलं, त्याला आचरण करावं लागलं, जीवन जगावं लागलं. तशा प्रकारे दीक्षा घेतल्यानंतर मी सुद्धा
एक दरोडेखोर होतो, लुटार होतो, अशी स्टोरी आहे. गुरुनी दीक्षा दिली मला आणि गुरुनी दीक्षा दिल्यानंतर माझ्या मस्तकावरती हात ठेवून जी एकदम दीक्षा दिली त्यावेळी सगळी अशी एनर्जी एक वरून आली आणि अशी खालून वर एनर्जी सरकली आणि ते क्रिया तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघणार आहात किंवा आत्ता बघितल्यात. तर अशी खूप मोठी एनर्जी आली, श्वास फास्ट व्हायला लागला, क्रिया घडायला लागल्या आणि त्यांनी जी एनर्जी दिली ती मी मागच्या 3-4 जन्मामध्ये गेलो आणि त्या 3-4 तिसऱ्या जन्मामध्ये मी मागच्या फार मोठा मी गँगस्टर होतो आणि तो गँगस्टर इतका मोठा गँगस्टर होतो मी की जवळजवळ त्यावेळेस त्या काळात 450 कोटी रुपये हे मी मरायच्या वेळेस माझा कलेक्टर, आता जे आटपाडीचे दुकानदार आहेत ते योगायोगाने आले कसे बघा, किंवा तर मी गँगस्टर आणि आटपाडीचे दुकानदार जे काय होते तर ते जे आलेले आहेत तर मी त्यांना ओरडून सांगतो ते माझा राईट हँड होते आणि ते माझं सगळं कलेक्शनचं काम ते करत होते. आज आपण बघतो की एखाद्या नेत्याबद्दल म्हणतो किंवा काय म्हणतो की त्याचा कलेक्टर तो आहे, कलेक्शन एजंट तो आहे, ते आपण महाराष्ट्रात पाहिले. तर तसा माझा त्या जन्मातला कलेक्टर तो दुकानदार ज्याची नुसती पहिल्यांदा एकदाच भेट झाली. परमेश्वरानं ह्या यूट्यूब चॅनलवरती मी सत्कार्य चालू केलेले असताना माणसं कशी भेटवली बघा, तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि हे जे सावंत सर माझ्याकडे आले आणि त्यांनी जे काही दादांच्याकडे मला दीक्षा देण्यासाठी नेलं किंवा भेट गेली, तर त्यावेळेस हे सावंत सर त्यावेळेस आम्ही गँगस्टर असताना सावंत सर आम्हाला एक दीक्षा देण्यासाठी हा मार्ग चांगला नाही आणि दीक्षा देण्यासाठी आम्हाला घेऊन गेले होते. मी आमची टोळी किंवा हे धनाजी जाधव हे आम्ही ते दीक्षा योग घेण्यासाठी गेलेलो असताना ते दुसऱ्या गँगनं आमच्यावरती हल्ला करून आम्हाला ठार केलं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः कुणी पाणीही पाजलेलं नाही, अक्षरशः मी पाणी 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 करून मेलेलो आहे. त्याच्यानंतरच्या एका जन्मामध्ये मी कुत्रा झालोय, त्याच्या एका जन्मामध्ये मी साप झालोय आणि साप होऊन खूप लोकांना मी दंश केलेला आहे. अशा कुंडलिनीच्या योगाबद्दल किंवा आपण म्हणतोय की कुठले पूर्वज, हा नुसता मी यूट्यूबचा चॅनल सुरू केला आणि सत्कार्य केल्यानंतर मागच्या जन्मीतले सावंत सर आले, त्या सावंत सरांना मी तिथं शिव्या देतोय की हा सावंत्यानं मला मागच्या जन्मामध्ये सुद्धा असं केले आणि आता सुद्धा सावंत्या मला इथं आणून दीक्षा देतोय. हा सगळा घटनाक्रम बोलतोय. तर कुंडलिनी शक्ती जागृत होते. तर थोडंसं सत्कार्य चालू केल्यानंतर ह्या पूर्वजन्मीची आपलं जे कर्म आहे, कर्म कुठेही जात नाही. तर ह्या कर्माची फळं मी भोगलेली आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो मी पापी आहे, मी असा आहे, इतका मोठा आहे. तर मागले मी सांगितले मी सगळं करून बसलेलं आहे आणि आपल्याला जगत कल्याणासाठी, समाजासाठी जे काही चांगलं करता येईल ते आपल्याला करायचं आहे. तर ह्या गोष्टी मला का सांगायच्या आहेत, कारण मला तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. मला असं आरशासारखं तुमच्यासोबत राहायचं आहे. तुम्ही मला ज्या खूप प्रेम देताय आणि गुरुनं सांगितलं की हा जो विद्या आहे, हा जो मार्ग आहे, हा मार्गात आपल्या बहुजनांनी हा मार्ग माहीत नाही. तर ज्यांना हा कुंडलिनी जागृती आश्रम भिलवडीला आहे, ज्यांना जी दीक्षा अशी घ्यायची असेल, कुंडलिनी शक्ती जागृती करायची असेल तर इथं येऊ शकताय. मी दीक्षा घेतलेली आहे आणि ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये 301 क्रमांकाची जी ओळी आहे तर ती ओळीला कुंडलिनी शक्तीचा उल्लेख आहे आणि जो आहे तो अध्याय कुंडलिनी शक्ती म्हणजे काय आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर आपल्या शरीरात काय काय क्रिया होतात, कोणत्या कोणत्या क्रिया होतात, याच्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात 290
ती 320 350च्या ह्याच्यामध्ये काल मी तो अध्याय म्या शांततेत यूट्यूबवरती ऐकला पाहिला तर तोचा उल्लेख आलेला आहे. जर ज्यांना कुंडलिनी शक्ती जागृती योग दीक्षा घ्यायची असेल किंवा त्यांची जागृती करायची आहे त्यांनी हे भिलवडीला कुंडलिनी शक्ती योग दादा महाराज आहेत, आमच्या सीतामाई आई आहेत, गुरुमाता आहेत, तर इथे येऊ शकता. मी तुमचा एक तिथला टावर बनण्याचा एक माध्यम होण्याचं हे साधन बनू शकतोय. आणि तुम्ही या आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या. ज्यांना दीक्षा घ्यायची असेल किंवा ह्या मार्गात यायचं असेल तर माझा संपर्क नंबर दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर 73 85 18 18 18 मला संपर्क करा किंवा व्हॉट्सअप नंबर आहे 9604 154 154. मोबाईल नंबर परत ऐका 7385 181818 7385 181818 9604 154 154. धन्यवाद सगळ्यांनी. आणि आताचा जो व्हिडिओज आहेत मी माझ्या बाबतीत जे काय घडलं ते हे पुढं अपलोड करतोय मी. ह्याच्यानंतर तुम्ही ते व्हिडिओज तुम्ही पहा. आपल्याला 500 रुपये जमा होतात नाका जाऊन येतो. 500 रुपयात आपलं बरं पडते. पाणी तुम्ही इकडे पाठीवाला ओले ध्यान नको आहे. क्रिया लागू पाहिजे. त्यावेळी आपला मोकळ सोडा उभे राहा. पाणी द्या. त्याला घ्या पाणी. पीस 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 आहे तुझ्या आईचा दादा पीस मग ठीक नाही. मला माफ करा. सॉरी. स्वारीच्या आईचा पुच्छा घ्यायची स्वारीची. मोर्या मोर्या मेवारदाने देवा तुलाय त्याला लवकर गाव होईल. तो पाणी नाही का पाणी देणार नाही. जास्त काय मराठी कळतं का रे तुम्हाला. पार्वती हर महादेव ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी विटो मस्तक काय घ्यायला बाबाजी काय घेणार आहे का पालखीत शोभते रघुराज माऊली. स्वामी 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 स्वामी
स्वामी ओम नमो आदेश आदेश ओम नमो आदेश पोतवाना विचार ओम नमो आदेश त्यांची मंडळी येणार होत्या पण त्यांच्या माहेरची यात्रा करून आल्या त्या पाहिजे होत्या कोणतीची सासरवाडी कोण हा आमनापुऱ्या आमनापूर ठेवणापूर काय नसते बरं का आपल्यापाशी मी डॉन असतो आणि ह्या डॉनच्या नादाला कोण लागत नाही हो स्वामी स्वामी काय म्हणते तुमच्या नादाला कोण नाही लागत तुम्ही या गावावर डॉनच्या नादाला कोण नाही लागत बघा उदाहरण तुला काय वाटलं हा? तुला काय वाटलं मला तुम्ही जराशी हा. बघा बघा शांत करा नाही शांत करा ए शांती शांत शांती किती काय हा. डायरेक्ट क्लास बघायचं का तुला तुला बघायचं का काय डाऊन आला बघायचं का सांग तू काय डाऊन रे बघायचं का आदेश ओम नमो आदेश पाणी पाजव मला आदेश तुम्ही मला फक्त पाणी पाजा काय आदेश हो आदेश हो दादा गुरु को आदेश दादा मला पाणी द्यावं काय काय हे दादा आदेश गुरु को आदेश दादा हो हे माझे दादा गुरु को दादा कुठे आहे तू? आदेश हे दादा या दादाच्या मी आईचा मी दादा ह्या दादा काय राहत आहे पाणी पाजायला दादा मला माफ करा दादा हो हे दादा तू माझा देव आहे तू पाणी पाजतो सॉरी बरं का मी आतापर्यंत जे जे काय केलं देवा मला माफ कर देवा मी पापी आहे रे देवा मी लय पापी आहे नाही बसा खबरदार बसा याच्या आईचा मी जाणं या हवालदाराच्या कुठं रागायचा योग झवल्या तुम्ही कसं तुला माहित नाही तू कुणापाशी आलायस डॉन आहे डॉन दादा मला मनापासून क्षमा कर बरं. मला मारुतीनं आपलं बुद्धी दिली मी लय पाप आहे मला मोक्ष द्या मला मोक्ष द्या दादा काटा बिस्को काय करतो तुम्ही काटा पाणी काय करते अभी पाणी आणलं तुला काय सांगितलंय मी त्याच्या आईचा मी गाणं याच्या मला पाणी पाजलं ते काय करू आता मी इंदोरच्या हे देवा बैठो हे देवा देवा तुझ्या आईची गाण तुझ्या बॉडी देवा रांधायच्या तू पण दिला चहा घेऊन द्या कोणाला चहा शक्तिमान एका जन्माचं कर्म पालन मी लय बोलतो देवा रे देवा मी लय पाप केले काही कर तुला सुट्टीच नाही तू सुट्टी पिटी काय म्हणजे झाले केले असं तू मला माफ नाही रे देवा रे कधीच नाही मी लय पाप केले कधीच नाही मी पापी लय पाप केलं बरं का ओ काय दादा मावशीनं काकीनं ये आयानं बहिणीनं हॅलो हे लक्ष माझ्या दे. आया काय म्हणते बहिणीनो. तुला? हॅलो ए. लक्ष दे आधी. ए बाळा ए बाळ मग तुझे करा रागायच्या तू नाही मी तुला सुट्टीच नाही
थांब. ए माई ए माई तुला ग सुट्टी नाही रे बेटे. ए, माय. जम घे. तुला जे ताकद दिल्या नाही हो खम ए ए अरे, सोडा हो दादा माझा आदेश. मी पाया पडतो तुमच्या सुट्टी नाही रे. मी कोण होतो का तर होतो माई ग हे माई माझे नाही, नाही. माई मी आता मला मारुतीने आणले तुझ्या नाही, पाशी बाबा. ए माई ग नाही. ए माई माई माझे ए माई काय म्हणते ती? ऐक. माई बोलती ग ऐक. माझी माय वेंदा माई ग ए आज सोडा तू आता पकडत आहे सुट्टी नाही. माझी माय कुठे आहे? थांबा नाही, नाही, नाही. मला मारुतीने आणले ग तुझ्या पाशी तुला सुट्टी नाही. ए माई सावध राहा नाही तर वाटेल खुर्ची पाणी इकडे ना ए माई ए कोण आहे हो झोंगण्या अंकुश पाणी इकडे ना कोण आहे हो अंकुश पाटील कोण आहे हो? तू आहे ना मग- त्याच्या आईची गाणी आण त्याच्या अरे हे बाळा तू ऐक म्हणा. ए बा हे जा अरे बाळा, तू आहे ना मला पुढे नाही चालणार. कोण तू बा नाही, अरे कोण नाही ओळखत मी तुला. तू मोबाईल कर अरे एका रात्री गेम बोलू शकतो तुझं. माझा एका रात्री. रात्री हा रात्री अरे तू मला ओळखलीस अरे कोण आहे तू? तू नाही ओळखत मी. तुझ्या सारखी आहेत ना मी असे लाख निवडवले. लाख मी त्याच्यासारखे मी लाख निवडवले त्याच्यामध्ये येणार ती. तू मला ओळखलीस तुला सुट्टी नाही रे बेट्या. बेट्या अरे बेट्या बाबाचा आदेश आहे मला तुला सुट्टी द्यायची नाही. अरे बाबा गावा गावा आहे काय वेंदा वेंदा तुला बघायचं का? बाळा, हे बेट्या. बाळाचे मी आहे तू आज तरी शांत होय बाळा. ए, ऐक ना. ए बाळा, शांत होय जरा. तू लय झालं. तुला वाटतं बाई. ना असं तसं. माई लय नको येऊ. ए माझी माई हा. माई मला माफ कर जरा. आता शांत होय. माई ग शांत होय आता. तुला माझी नाही शपथ आहे अरे, तू शांत होय रे. तू माई पाक आहे बरं का अरे, तुला पण मला क्षमा कर हे माई ना, ए. तुला नाही तुला माफ करतो मी. तू शांत मला हो. मारुतीने आणले तू शांत हो. माझी माई काय ना रे मी तुला म्हणतोय काय तू करतोय काय मी तुला काय सांगतोय शांत होय. ए, शांत होय का? तू शांत हो. शिंदे वेंदा काय झालं ओंकार शांत होय. दुसरं यायला काय करायला तुम्हाला शिंदे वेंदा दिवस आहे नाही पारायण केलं मी या डेमध्ये काही खाल्लं नाही मग आता 2-4 दिवस तू सांगून सुद्धा मी खाल्लंय बरं का खरंय का होय मी लबाड बोलत नाही बरं का खाल्लंय नाही मग पण काल पदार्थ खाल्लं नाही काल खाल्लं नाही मी इकडे येणार आहे म्हणून हा. मी रात्री खाल्लं. तू गोप्या पटेल हा. आता मी तुम्ही भाषण दिलं रात्री होय काय हे सगळे टाय आवाज होते ते काय घेऊन येत आपलं आणि मी आमदार होणार बरं काय होय काय होणार आहे मला माझा आमदार करणार आहे काय आमदार काय थांबणार पाच माही ग तू माझी आई आहे का नाही? ही भूत आहे ती का नाही ही काय नाही ती ती खावा मी वाद्या बोलू म्हणतो होय काय आता वाजले हा मला नाही मग अशी मारुतीची अशी ताकद आहे शक्ती अशी आली अशी घुसली इथनं जाऊन इथनं अशी येऊन अशी 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 येऊन नाही अशी करत होती आणि माझं सांग काय होते काय कळलं मी बडबडते बरं का मला माफ करायचं काय काय हे घ्या दादा तुम्हाला का भेटलंस शक्ती द्यायला मारुती द्यायला भेटलो हो मारुती कोणी दिला तुला दादा देवानं बहुजनाचं कल्याण करायला शक्ती दिलेली आहे हो
आणि तू माझ्यासारख्या अशा कित्येक गुंड पापी लोकांना मोक्ष देण्याचं चांगल्या मार्गावर आणण्याचं काम करते. हो. पण माझं मी काम चालू केली महिना झालं जेवढे धन्याला माहीत आहे. धन्या माझा मागच्या जन्मापासून माझा राईट हँड आहे. होय का? धन्या मनाला आला माझ्याकडे ह्या जन्मात. हो. माझं यूट्यूबला चॅनल बघून धन्या मनाला आला माझ्याकडे. तो माझा जो मुलाच्या संबंधातला ना फार 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 गँगमधला आहे. आता तो पण आहे ना दारू बिरू बंद करून आहे ना हो. चांगल्या मार्गाला आहे. आहे ना? आम्ही लय मोठं काम करणार आहे. त्यांच्या आनंदात आहे. लगेच खाली कल्याण करा. शेतकऱ्यांचं कल्याण करणार आहे. मला ह्या जगाचं कल्याण करायचं आहे, काम करायचं आहे. हो. मी जी काय 10-20 वर्ष पाकच केली लय पाक केलं लय लय होय ना? भयाने पाक केलं. कसं काही मला तो आलं सर माझ्याकडे अगो देवाने पाठवलं, मारुतीने पाठवलं. मारुती मला त्याला मारुती द्यायला मला. ते सांगून त्याने आणलं बरं का. ते मागच्या जन्मात पण असंच केलं होतं. आणि आता पण मलाही नाही असंच केलं. केलं काय त्यांच्याकडून कोणती जिभेने पाणी द्यायचं नाही. मागच्या जन्मात प्राणी होते. आपल्याला कोणतं तरी सांगू शकतो. संध्याकाळला खुर्चीवर इंदोर